मी सोमनाथ कचेश्वर बोडके। माझा कांद्याचा व्यवसाय एक शेतीला पूरक म्हणून आम्ही कांद्याचा व्यवसाय सुरू केला। कांद्याचा व्यवसाय सुरू करत असताना मी इंडसइंड बँक यांच्याकडून 2016-17ला 50 लाख रुपये लोन घेतलं। ते लोन मी वापरत होतो, तर त्या लोन अगेन्स्ट त्यांनी व्याजदर 10.5% हे ॲग्रीमेंट केलं होतं। पण नकळत मी ते चेक केलं तर ते व्याजदर जास्त जात होता असं लक्षात आल्यावर आम्ही त्यांना विचारणा केली, हे व्याजदर तुम्ही जास्त का घेताय? साधारण महिन्याला 20,000 ते 25,000 रुपये ते व्याजदर जास्त घेत होते। ते घेता मग त्यांनी चेक केलं असता ते चुकून तुमचं अपडेट होत आहे, चुकून सिस्टममध्ये प्रॉब्लेम असेल काय असेल, त्यांनी असं कारण देऊन सांगितलं पुढल्या महिन्यात तुम्हाला 10.5% आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे व्याजदर जाईल। ठीक आहे, पुढल्या महिन्यापासून 10.5% व्याजदर बरोबर जायला लागलं। पण अगोदरचे त्यांनी 12 ते 14 महिने जे व्याजदर जास्त घेतलं आहे त्याची मी परत मागणी केली असता त्यांनी देऊ करू उडाउडीचे उत्तरं दिली, नंतर तुम्हाला रिन्युअलमध्ये ॲडजस्ट करू। नाही म्हटलं, तुम्ही व्याजदर जे घेतलं आहे त्याचा रिन्युअलचा कुठलाही संबंध नाही, मला ते व्याजदर पाहिजे, तुमचे रिन्युअलचे जे पैसे आहेत ते तुम्ही अकाउंटनं कटच करतात आहे। तर मग त्यांनी उडवडीचे उत्तर दिली। मी कंझ्युमर कोर्टात गेलो, पैसे त्यांनी परत न केल्यामुळं कंझ्युमर कोर्टात गेलो। कंझ्युमर कोर्टामध्ये दावा चालू आहे, परंतु त्यांनी दावा चालू असताना माझे केरळ, तामिळनाडू एक्सपोर्टचे काही पार्ट्यांना मी माल देतो आहे, त्यांचे मला 10 लाख, 5 लाख, 2 लाख असे 5-7 लाख रुपये असे अकाउंटला मालासाठी आले, त्यांनी ते गोठवून ठेवले। मग मला तो व्यवसाय करता येईना, मला त्यांना पार्ट्यांना माल देता येईना, त्यांचे माझ्यावरती 138चे गुन्हा दाखल झाले, तरी पण माझा व्यवसाय थांबला गेला। तरी मग मी बँकेला विचारणा केली का तुम्ही हे पैसे का गोठवले? तर ते तुम्ही म्हणे कंझ्युमर कोर्टात दावा दाखल केला आहे, तो मागे घ्या, नाही तर तुम्ही दुसऱ्या बँकेत अकाउंट ट्रान्सफर करा। म्हटलं असं कसं? आता कोविड काळ चालू आहे, हे सगळा प्रकार कोविड काळातला आहे, कोविड काळ चालू आहे आणि तुमचं जे व्याजदर मला भेटत नाही तर मी कशाला दुसऱ्या बँकेत जाऊ? आपलं सगळं तुम्ही जे बी आहे ते क्लिअर करा, मी दुसऱ्या बँकेत जाईल। ते त्यांनी माझा व्यवसाय पण थांबला गेला, एक व्यवसायाची आत्महत्या झाली, कारण मला तो व्यवसाय करता येईना, त्यांनी पैसे गोठवले। असं करण्याचं काय कारण? म्हणजे या बँकेने एक सगळे नियम पायमल्ली केलेत, त्यांना काही कोणाचा दाब नाही आहे का हे व्याजदर कसे जास्त लावू शकतात, का लावू शकतात? हे मी तरी मला न्याय कोर्टामध्ये कधी भेटेल याची तर मला आता आमच्या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांना 30-32 वर्षांनी त्यांच्या त्या सनदीचा काय निकाल मिळाला। तर मला जर मी आज माझं वय 50 आहे, मला जर ते 25-30 वर्षांनं जर निकाल मिळत असेल तर त्याचा मला काय उपयोग? त्यावेळेस मी म्हातारा झालेला असेल। आज माझ्या मुलांचे शिक्षण, माझं सगळं आज जीवनाचे इन्शुरन्स आहे, उद्या मला माझे सगळे इन्शुरन्सचे हप्ते थकलेले आहेत। जर उद्या माझं काही बरं झालं तर माझ्या कुटुंबाकडे कोण बघेल? तरी मला न्याय मिळण्यासाठी मी आता कंझ्युमर कोर्टातून मला न्याय भेटेल, पण कधी भेटेल याची मला शाश्वती नाही आहे। त्याच्यामुळे मी आंदोलन करत आहे। मी मागच्या हप्त्यामध्ये आंदोलन केलं आहे, तरी गेल्या हप्त्यामध्ये आंदोलन केलं आहे, त्या आंदोलनामध्ये मला पाहिजे तसा प्रतिसाद दिसत नाही आहे। तरी जर मला माझ्या या बँकेविरुद्ध जी बँकेने केलेलं फसवणूक याच्यात मला जर काही न्याय भेटत नसेल, त्याला कुठून मला जर त्याच्यामध्ये कुणी दखल घेत नसेल, तर मला CP साहेबांना, कलेक्टर साहेबांना एक निवेदन द्यायचं आहे का मला आता आत्मदानाशिवाय पर्याय नाही आहे। मी तरी लवकरात लवकर जर मला याचं काही कुणी दखल घेत नसेल याची, तर मी आत्मदान करण्याचं निवेदन देणार आहे।